Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. हिंगोलीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे कयाधू, पूर्णा आणि पेनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कयाधू नदीचं पाणी जे आहे ते अनेक गावामध्ये शिरल्याचं बघायला मिळतंय. मी सध्या शेवाळ्या या गावामध्ये आहे आणि अक्षरशः आता सध्या जी परिस्थिती आहे तर गुडघ्याभर पाणी या घरामध्ये आहे आणि संपूर्ण संसार जो आहे या घरातला तो आता उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे. अक्षरशः आपण बघत असाल की मी गुडघ्यावर पाण्यामध्ये आणि ही सगळी मंडळी आहेत जे या गावातील रहिवासी आहेत. किती घरामध्ये पाणी असेल? जवळपास 300 ते 350 घरामध्ये पाणी आहे आणि 350 घराचा आज जेवणाचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे आणि प्रशासनाने याबाबत काहीही दखल घेतलेली नाही सध्यापर्यंत तरी, आणि गावकऱ्यांनी मिळून याचे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. युवा पण आहेत आपल्यासोबत. कधी शिरलं होतं घरामध्ये पाणी? घरात पाणी सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात झाली घरात शिरायला. आज जवळपास संध्याकाळी 7-8 वाजले. 12 तास होऊन गेले पाणी घरामध्ये आहे जवळपास. बरं, गंभीर परिस्थिती आहे पूर्ण घराची. काय काय साहित्य होतं इथे? घरात मालटाल, अन्य धान्य होतं, किराणा साहित्य वरचे भरपूर यासारखे गहू, समोरच्या लागवडात सगळं माळ आपल्यासारखे बी बियाणं, त्याची पण आतोनात नुकसान झाली. आज परिस्थिती बिकट आहे एकदम. तर आज आम्हाला आत्तापर्यंत कमीत कमी 16 घंटे झालं आमच्या घरामध्ये पाणी आहे. 16 घंट्यामध्ये प्रशासनाचा एकही व्यक्ती इथं आलेला नाही, फिरकला नाही, विचारपूस केली नाही. आम्ही आत्तापर्यंत कणसुद्धा खाल्ला नाही. आमच्या जे बाया लेकरं बाळा आहेत ते आम्ही सुरक्षित ठिकाणी एका शाळेवर नेऊन सोडले आणि आम्ही आता फक्त आमच्या घरामध्ये हे पाणी उतरण्याची वाट पाहतो. इथं आमचं बियाणं जे रब्बी हंगामासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि खाण्याचा तर विषयच नाही. खाण्याचं तर काही शिल्लकच राहिलेलं नाही आमचं. हे घर तुमचं आहे का? हो, माझंच घर आहे. बरं, काय परिस्थिती? किती रूम आहेत इथे? रूम 2-3 रूम आता. मग पूर्ण धान्य सगळं किराणा, धान्य, कपडे, लत्ती सगळं भिजून गेलं. पाण्यानं काढायला चान्सच दिला नाही. एकदम अचानक पाणी खूप आलं. किती एकर जमीन आहे तुमच्याकडे? 3 एकर. 3 एकर जमीन आहे. पुन्हा गेली वर्षीपासून आमची पैसे भरायचे राहिले, बँकेचं कर्ज काढलेलं आहे आम्ही. आता ते कर्ज काहनं फेडायचं. आता जनावराला सुद्धा खायला काही राहिलं नाही आमचं. पूर्ण पाण्यानं चेक खराब होऊन गेलं. खाली घरात काय काय होतं? ज्वारी होती, गहू होते, तांदूळ होते, पूर्ण माल खराब होऊन गेला. काढायचा चान्सच भेटला नाही आम्हाला. किती व्यक्ती राहतात परिवारामध्ये तुमच्या? आमच्या परिवारामध्ये जवळ 8-9 माणसं आहोत. हो, लेकरं बाळ सगळे बाहेर काढून दिले. आम्ही बसलो. मग इथं जर काही जमलं तेवढं आम्हाला थोडं आम्ही काही सावराच्या मागे लागलो. मग काही हाती लागलं नाही. पूर्ण धिंगाणा झाला मला. शासनाचं कोणीही अधिकारी एकही आला नाही आम्हाला बघायला आणि काची आमची कोणतीच व्यवस्था केली नाही. खायचं काय मग? आता खायला कोणी दिलं आम्हाला तर खाल्लं आम्ही, नाही तर मग तसेच पाणी पिऊन झोपली. प्रशासनाचं कोणी आलं नाही का बाबा? प्रशासनाचं कोणी आलं नाही. कोणी आलं नाही आम्हाला भेटायला आणि निघाय म्हणले नाही. काय झालं तुमचं? काय खायले? जनावराला काय टाकायले? काहीच नाही आली. कोणी नाही आलं. वर्षभर कसं उदरनिर्वाह करायचं? आता ते काय देवजानी आम्हाला. आता मध्ये शासनानंतर काही माणूस सुद्धा आला नाही तर पुढचं काय सांगा कवा काय येईल, काय देतील, काय नाही. आणि शासन तर म्हणजे आम्ही हे वाट लागलो, ते वाट लागलो. काही आलं नाही. भावनिक झाला नाही. मग काय करता आता? सरकार मदत करेल बाबा. करेल. काय करणार आहे मदत? काही आम्हाला भरोसा नाही झाला. कर्जमाफी करतो म्हणले आम्हाला गेल्या वर्षी आश्वासन दिलं त्यानं. मग आता आणि काही रुपया माफ केला नाही. नुसते आश्वासन दिली. निवडणुकीच्या वेळेस निवडून आली, आम्हाला काही रुपयाची मदत केली नाही. आणि
शेतीतलं काय परिस्थिती आहे? शेतीचं काहीच नाही आता राहिलं. सोयाबीन ज्वारी शिवारी होती चक्क खराब होऊन गेली आमच्या शेतातलं. आता काही आशा राहिली नाही आम्हाला. एक 1.5 महिना झाला वरच्या पाण्यानंच ते सोडू खराब होऊन गेली. कर्ज कुठल्या बँकेचं? महाराष्ट्र बँकेचं कर्ज आहे. अरे वयस्कर बाबा आहेत आणि एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये अक्षरशः इथे जे काही शिल्लक वाचवता येईल ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अद्यापही जवळपास 16 तास उलटून गेले. अनेक घरामध्ये पाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी या गावात विचारपूस करण्यासाठी सुद्धा आला नाही, असा आरोप या गावकऱ्यांनी केलेला आहे. आता यावरती सरकार कशा पद्धतीनं निर्णय घेतं? बाबा रडू नका, बाबा रडू नका. काय करावं आता? ते जनावर कान खाऊ घालावं, त्याला लेकरं बाळायला काय खाऊ घालावं. बाबा धीर धरा, बियाणं काय करावं आता? कर्ज कसं फेडावं साहेब? बाबा धीर धरा, मदत होईल. काय आशा नाही आम्हाला वाटत नाही. गेली वर्षी झाली नुकसान, या वर्षी बी असं शेतकरी कुठं बंद धरणार कोणी झालं तरी. हा, धीर धरा बाबा, धीर धरा, मदत होईल. तरी ही केली तर फार चांगलं आहे. माग बापानं काहीतरी पाहिलं तर बरं आहे शेतकऱ्याकडे. परिस्थिती आहे ना, अक्षरशः या शेतकऱ्यांना खरं तर धीर देण्याची गरज आहे. संसार तर गेलाय, शेतातलं साहित्य जे काही पेरलं होतं धान्य ते देखील गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बळीराजा आता हातात झाला नाही. या बळीराजाला खरं तर धीर देण्याची गरज आता आहे. त्यामुळे सरकारनं तात्काळ या लोकांना जे आहे ते मदत करणं गरजेचं आहे. कारण सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, शेवाळा गाव, हिंगोली.